नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असे खुलासे झालेले पाहायला मिळणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रियाच्या पायावरती बर्थमार्क नाही आणि त्याचबरोबर ती आता विसरत पण असते ते बर्थमार्क काढायला. आणि त्याचबरोबर अर्जुनला आता प्रियाच्या पायावर ते बर्थमार्क दिसलेलं आहे आणि चैतन्यला मात्र ते दिसलेलं नसतं. आणि इकडे सायलीचा मात्र आता वेगळा सावळा गोंधळ सुरू आहे. तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं का केलं, तुम्ही का खोटं वागताय, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या या वागण्यामुळे किती त्रास होणार आहे रविराज काकांना. तेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात प्रियाच्या पायावर बर्थमार्क आहे, त्याबद्दल आपण चेक करूया, तिला गिफ्ट देऊया. इव्हन अर्जुन म्हणालेला असतो की मी ना तिच्यासोबत खोटं खोटं प्रेमाचं नाटक करतो आणि तिला गिफ्ट देतो. आणि नेमकं त्याच वेळी अर्जुनला डाऊट आलेला असतो, एक आवाज आलेला असतो खोकल्याचा, म्हणून ते दोघंजण दरवाजा उघडून बाहेर जाऊन पाहतात आणि त्यांच्यासमोर सगळं सत्य येत नाही, कारण तिथे कोणीतरी आहे, त्या व्यक्तीने पाहिलेलं आहे. ही गोष्ट त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेली असते, परंतु ती व्यक्ती कोण आहे हे मात्र त्यांना कळलेलं नसतं. तर हे सगळं ऐकलेलं असतं ते म्हणजे आपल्या लाडक्या प्रियाने, कारण तिने हे सगळं ऐकलेलं आहे. त्यामुळं एक मोठा गोंधळ झालेला आहे. तो म्हणजे की तिने आता तिच्या पायावरती तर परमनंट टॅटू काढून घेतला आहे. आता चैतन्य आणि अर्जुनच्या समोर नक्की काय आहे, नक्की ते आता कसं प्रूव्ह करणार, हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते काय चाललं होतं या रूममध्ये, मला कळलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो अहो सायली तुम्ही नक्की काय बोलताय हे. सायलीला म्हणते की मला कळलं पाहिजे. मग अर्जुन तिला सांगतो की मी ना तिच्या पायावरती तो बर्थमार्क पाहिला आहे, मला कळलं आहे की तिच्या पायावरती तो बर्थमार्क आहे. तेव्हा अर्जुन असं सांगितल्यानंतर सायली म्हणते की म्हणजे झालं, तुम्ही शेवटी पुन्हा तुम्हाला जे काय करायचं आहे तेच केलेलं आहे. तुम्ही ना माझ्यावर विश्वासच ठेवत नाही आहे, तुम्हाला काहीही पडलेलं नाही आहे, मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, असं सायली अर्जुनला समजवत असते. शेवटी सायली अर्जुनच्या समोर हात जोडते आणि म्हणते तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, कारण मी तुम्हाला कितीही समजून सांगितलं ना तरी तुम्हाला त्याचं काहीही वाटत नाही आहे, तुम्हाला त्याचं काहीही पडलेलं नाही. सायलीला मात्र अर्जुनचा राग येत असतो, तिला पटत नसतं अर्जुन असं का करतोय, मी त्याला सांगत आहे तरी पण तो माझं का ऐकत नाही आहे, असं सायलीला वाटत असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया बाहेर निघालेली असते आणि नेमकी दारात येते ती म्हणजे आपली लाडकी अस्मिता. जिथे मध्ये नको तिथं तोंड घालायचं काम ती करत असते आणि इथे आता प्रियाला विचारते की तू कुठं चालले, सकाळपासून कुठं होते. आणि तेव्हा प्रिया तिला म्हणते अगं मी अर्जुनच्या रूममध्ये होते. आणि तेवढ्यात रविराज तिथून येतात आणि रविराज आलेले पाहून प्रिया म्हणू लागते की अगं माझं थोडंसं काम होतं ना अर्जुनकडे, म्हणून गेले होते मी. रविराज म्हणतात की पण, आणि त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेले होते, मैत्रिणीकडून नोट्स घ्यायचे होते, आत्ताही मला जायचं आहे. रविराज म्हणतात की खरंच या प्रतिमाच्या सगळ्या गोंधळामध्ये माझ्या तन्वीचं तिच्या कॉलेजकडे दुर्लक्ष झालेलं आहे, म्हणजे काय करता येईल, हा सगळा डोक्यात रविराजचा विचार सुरू असतो. इकडे मात्र साक्षी त्याचबरोबर महिपत आणि नागराज एकत्र बसलेले असतात आणि तिथं प्रिया आलेली असते. तेव्हा त्यांना ती सांगू लागते की हो माझ्यावरती अर्जुनला डाऊट आला होता. तेव्हा मात्र या सगळ्यांना धक्का बसतो. साक्षीला मात्र सगळ्यात जाम भीती वाटत असते, जर हिच्यावरती अर्जुनला डाऊट आला म्हणजे खूपच अवघड होणार आहे, कारण जर का हिच्यावरती डाऊट आला तर आपण सापडले जाणार, याची भीती साक्षीला वाटत असते. साक्षी म्हणते की तुला कळतंय का हे सगळं कसं झालं, म्हणजे डाऊट येऊच तरी कसा शकतो, तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गं गोष्टी, तू काय करत आहे ते. तेव्हा प्रिया म्हणते की जरा शांत होशील का. आणि मग ती साक्षीला म्हणते तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला सगळं जमतं का आणि मी काही करू शकत नाही आहे का, हे जरा बंद करा तुझं डोकं आणि मी काय म्हणते ते ऐकून घ्या. आणि ते प्रिया नेहमीप्रमाणे महिपत नागराज साक्षी यांच्यावरती ना अरे रवी सुरू करते आणि तिचं म्हणणं असतं की काही झालं तरी मी काहीही चुकीचं केलेलं नाही, तुम्ही कोणीही मला दोष द्यायचा नाही, या भाषेमध्ये प्रिया बोलत असते. प्रियाची ही नाटकं सुरूच असतात
आणि मग महिपत म्हणतो, पुढं काय केलं का माती खायचंच काम केलेलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते की मी ना त्या दिवशी मला अर्जुन खूप गोड गोड बोलत होता, मला डाऊट येत होता आणि मी अर्जुनच्या रूममधून बाहेर पडले. माझ्या पायावरती कॉफी सांडलेली होती. अर्जुनने मला पाय धुवायलाही पाठवलं आणि मग मी बाहेर पडले आणि नेमकं माझ्या लक्षातच नव्हतं की मी स्केच पेनने काढलेल्या बर्थमार्कचे डाग फरशीवर उठले होते. आणि मग तो हुशार चैतन्य अर्जुनला सांगत असतो की हे काय आहे असं ती सांगू लागते. आणि त्यानंतर ती म्हणते की मग माझ्या लक्षात आलं की ह्या दोघांनी मलाच अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि त्यावेळेस मी ऐकत होते तेव्हा अर्जुन म्हणत होता, हे बर्थमार्कचे तर नसतील ना, म्हणजे तिच्या पायावर जे बर्थमार्क आहे ते खोटं आहे आणि तिने पेंटने वगैरे काढलेलं नसेल ना. हे सगळं अर्जुन बोलत होता आणि त्याचं ते बोलणं मी ऐकलं आणि मला खरंच टेन्शन आलं. म्हटलं की काय झालं हे सगळं, कारण काही झालं तरी अर्जुनला याबद्दल काहीही कळता कामा नये. हे सगळं प्लॅनिंग होतं आणि अर्जुनला माझ्यावरती डाऊट यायला लागलेला आहे. या गोष्टीचं मला सर्वात जास्त टेन्शन आलेलं होतं. म्हणून मी विचार केला की काही झालं तरी आपण बघूया नक्की काय करता येत आहे. म्हणून मी अर्जुनला तिथे पाहत होते अर्जुन काय बोलतोय. तर अर्जुन म्हणत होता की मी आता गिफ्ट देणार आहे आणि प्रियाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवणार आहे. हे सगळं अर्जुनचं बोलणं होतं आणि मी ते ऐकलं. आता मला माझं डोकं चालवण्याची ऑप्शन नव्हता, कारण मला सारखं ह्या गोष्टी करणं, मॅनेज करणं खूप अवघड जात होतं. म्हणून मी काय विचार केला की अर्जुनला असं पण माझ्याबद्दल डाऊट येतोय ना, बघ त्याने मला अडकू दे ना त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात, मग बघू काय मज्जा करता येते असं ती म्हणत होते. आणि मग मी फायनली निर्णय घेतला, तो म्हणजे परमनंट टॅटू काढायचा. विसरायचं टेन्शन नको आणि काही प्रॉब्लेम पण नको. म्हणून मी माझ्या पायावर सेम तुळशीपत्रासारखा परमनंट टॅटू काढून घेतला आणि मग तिथेच अर्जुनचा गेम केला. कारण काहीही झालं तरी अर्जुनला असं वाटत होतं की तोच एकटा हुशार आहे ना, पण नाही, मीही त्याच्या बरोबरीलाच चाल खेळत होते. त्याला वाटत होतं की तो मला खेळवतोय, पण त्याला खेळवत तर मी होते. असं इकडं प्रिया बोलत असते आणि प्रिया सर्वांना पाय दाखवते आणि म्हणते की त्या अर्जुनने असा प्लॅन केलेला होता की मला ना अँकलेट गिफ्ट द्यायचं. आणि जेव्हा तो मला अँकलेट गिफ्ट देणार तेव्हाच त्याने आणखी एक ठरवलेलं होतं की ते अँकलेट मला देताना तो माझ्या पायावरचा नक्कीच तिथे तो बर्थमार्क पाहणार. ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली. म्हणून मी ठरवलं की काही झालं तरी त्याला माझ्या जाळ्यात अडकवायचं. आणि मग मी तो बर्थमार्क हा परमनंट टॅटूने काढून घेतला. म्हणजे मी त्याच्या जाळ्यात अडकणारच नाही, उलट त्यालाच डाऊट येणार की नक्की काय गोंधळ झालेला आहे. हे सगळं प्रियाच्या बाबतीत बोललंच जात असतं. प्रिया सांगत असते आणि हे सगळेजण ऐकत असतात. इकडे अर्जुन चैतन्य बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की मला कळतच नाही आहे चैतन्य, मी तिच्या पायावरती बघितलं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही अर्जुन, मी कंप्लीट 3 सेकंद पाहिले की तिच्या पायावरती कोणताही मार्क नव्हता. आपल्या सगळ्यांसारखा तिचा पाय पांढरा शुभ्र होता, त्याच्यावरती काहीही नव्हतं. परंतु अर्जुनचं असं म्हणणं असतं की चैतन्य, तुझी काहीतरी मिस्टेक होईल ना रे, म्हणजे असं कसं होऊ शकतं ना. तेव्हा अर्जुन इकडे म्हणत असतो की चैतन्य, तू 3 सेकंद पाय बघितलाय, मी तिचा पाय 3 मिनिट बघितलाय. तुझ्या लक्षात येत नाही आहे का मी काय सांगतोय ते. म्हणून अर्जुन चैतन्यालाच बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की नाही चैतन्य, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिच्या पायावर बर्थमार्क आहे आणि मिसेस सायली यांनाही कळलेलं आहे, त्यामुळं खूप मोठा गोंधळ झालेला आहे. आणि काहीही झालं तरी आपल्याला हे कळलं पाहिजे की नक्की काय आहे. अर्जुन म्हणतो ती तन्वीच आहे आणि आता कोणत्या मार्गाने शोधणार आहोत, झाले सगळे मार्ग संपलेले आहेत. चैतन्य म्हणतो की मी तुला सांगतोय ना, तिच्या पायावरती नव्हता रे कोणता बर्थमार्क. आणि तेवढ्यात तन्वी तिथे येते, म्हणजे प्रिया तिथे येते आणि म्हणते की अर्जुन, आणि अर्जुनला ती अक्षरशः मिठीच मारते. चैतन्य म्हणतो की काय आहे. तेव्हा अर्जुन करत प्रिया त्याच्याजवळ येत असते आणि म्हणत असते की अर्जुन, तू सांगितलं नाही का रे चैतन्याला की तू मला बर्थमार्क दिलेला होता, तू मला अँकलेट गिफ्ट दिलेलं होतं ते, म्हणजे तुम्ही दोघं मित्र आहे ना, आणि तू सायलीला कंटाळलेला आहेस, ही गोष्ट सांगितली नाही का रे. म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी वेगळाच गोंधळ आहे. असं सगळं बोललंच जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही गोंधळ घालण्यातच पटाईत असते. त्यानंतर प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये जाते आणि प्रतिमाला ती
प्रतिमाला तिथे गिफ्ट तिथं गोळ्या औषधं देण्यासाठी गेलेली असते आणि प्रतिमाच्या रूममध्ये गेल्यानंतर ती प्रतिमाला म्हणते की आई हे घे औषधं. बरं मला सांग, डॉक्टर जोशी यांच्याकडून तुझ्यावर जी ट्रीटमेंट केली जात आहे त्याचा काही इफेक्ट होतो आहे का, तुला बरं वाटतं आहे का? प्रतिमा मात्र शांतच असते. प्रियानं दिलेली औषधं गुपचूप घेते, कारण तिला प्रियाचं वागणं हे पटतच नसतं. आणि त्याचबरोबर प्रिया ही खोटारडी आहे, ही चुकीची आहे, ही गोष्ट तर तिच्या लक्षातच आलेली आहे. परंतु ती अजूनही काही तिने पाहिलेला नाही, त्यामुळं ती काहीच बोलत नाही. आणि नेमकं त्याच वेळी प्रियाही तिथं जात असते आणि प्रिया तिला बोलत असते की आई हे घे औषधं. असं म्हणत प्रिया तिला औषधं देत आहे आणि तिला सांगत आहे की हे बघ कसं आहे, मी तुला औषधं देते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं सायली त्याच वेळी रूममध्ये येते. सायली आली की प्रियाचं असं म्हणणं असतं की झालं आलीस का तू, कारण तुला माझ्या आईच्या जवळच राहायचं असतंय ना, त्यामुळं तू हेच करणार आहे. हे सगळं सायली प्रिया सायलीबद्दल बोलत असते आणि म्हणत असते की कसं आहे, तुझ्या नवऱ्याने हकललं असेल ना तुला, म्हणून इकडं आलेली आहेस. असंही त्याला तुझ्यासोबत राहण्यात कुठे इंटरेस्ट आहे हे सायलीला ती ऐकवत असते. परंतु सायली म्हणते की तुला माहीत नाही आहे, प्रतिमा त्यांच्या रूममधलं पाणी संपलेलं होतं आणि ते पाणी घेऊनच मी तिथं आलेली आहे, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी तू नसते उद्योग करत जाऊ नको आणि नको त्या गोष्टी तर बोलतच जाऊ नको, कारण तुला काही गोष्टी माहितीच नाही आहेत, कसं वागायचं कसं बोलायचं, कारण याबद्दल तुला काहीच माहिती नाही आहे. त्याच्यावर प्रिया म्हणते की हे बघ कसं आहे माहिती आहे का, तू पुढं करून ही जी काही मिळवत आहे ना सहानुभूती, ती मी तुला कधी मिळूच देणार नाही. काही झालं तरी तुला माहिती नाही आहे, पण मी काय करू शकते हे प्रिया बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अर्जुन हा प्रियाला समजवण्याचा प्रयत्न प्रियाच्या बाबतीत विचार करत आहे. त्याच्या डोक्यात सुरूच आहे की तो चैतन्याला सांगत आहे आणि पुन्हा येऊन प्रिया त्यांच्या दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते की चालेल बरं आहे, झाला यांचा गेम, अगदी मी ठरवलेलं होतं ना त्याच पद्धतीने यांचा गेम झालेला आहे. कारण काही झालं तरी यांना कळलं पाहिजे होतं ना यांची काय लायकी आहे ते, हे माझ्याशी पंगा घ्यायला जात आहेत, यांना समजायलाच हवं होतं, असं प्रिया बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य बोलत आहेत. प्रिया तिथे येते आणि चैतन्याला म्हणू लागते की तुला सांगितलं नाही अर्जुनने मला अँकलेट गिफ्ट केलेलं आहे ते. त्यावेळेस चैतन्य पाहतच राहतो आणि प्रियाने तर अर्जुनला अक्षरशः मिठी मारलेली असते आणि प्रिया त्याच्याशी बोलत असते. तिला असं वाटत असतं की आपण त्याच्याशी कशाही पद्धतीने बोलू शकतो, वागू शकतो, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग चैतन्याच्या समोरच प्रियाने येऊन अर्जुनला मिठी मारलेली असते आणि अर्जुनला विचारायला खूपच वाईट वाटत असतं. त्याला हे पटतच नसतं, तो स्वतःचं अंग चोरून घेत असतो, त्याला ही गोष्ट काही सहन होत नसते. परंतु इकडे प्रियाच्या समोर तर हे नाटक करायचं आहे, त्यामुळं काहीही झालं तरी आपल्याला कळलं पाहिजे की नक्की हे काय चालू आहे, असं प्रियाचं चाललेलं असतं. अर्जुनचं नाटक तिला चांगलंच माहिती असतं आणि मग चैतन्य म्हणतो की ठीक आहे तुम्ही थांबा इथे. त्यावेळेस प्रिया म्हणते काहीच हरकत नाही आहे, पण तू इथेच थांब, आम्ही बाहेर जाणार आहोत, बाहेर चालण्यात बसून शांत गप्पा मारणार आहोत. अर्जुन चल ना. आणि ती म्हणते की बघितलंस का माझ्या पायावर बर्थमार्क पण आहे. आणि चैतन्य हे बघ हे अर्जुनने अँकलेट घातलं आहे, मुद्दाम ती पाय वरती करून सगळ्यांच्या समोर दाखवू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणते की अर्जुन चल, मी तुला घेऊन जात आहे, मी तुला सांगितलं आहे ना आपल्याला गेलंच पाहिजे, मग का असं करतोस तू, मी तुला सांगते ना, असं म्हणत प्रियाने अक्षरशः अर्जुनला मिठी मारलेली असते आणि ती त्याच्याशी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन अवघडल्यासारखा करत असतो. प्रिया म्हणत असते की तू माझ्याशी प्रेमाचं नाटक करतोय, अरे मी तर किती फिरवू शकते ना याचा विचार पण तू करत नाही, हे सगळं बोललंच जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया इकडे अर्जुनच्या जवळपास येत आहे, त्याच्या जवळ येऊन त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत आहे. चैतन्याला अवघडल्यासारखं होत आहे, पण त्या प्रियाला त्याचं काहीही वाटत नाही. आणि प्रियाने ठरवलेलं आहे की अर्जुन मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता, पण मी त्याला कशी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार आहे ते बघ. इकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा म्हणत असते की तू किती चांगली आहेस ना गं, कारण तन्वी, असं ती बोलत असते. आणि त्यानंतर सायली म्हणत असते की प्रतिमा त्या तसं काही नाही आहे हो, आपल्या माणसासाठी करायला चांगलं असायची गरज काय आहे, साधी कोणीही करू शकतं, आपल्या माणसासाठी करायचं आहे ना, मी काय एवढं मोठं काही केलेलं नाही आहे,
असं म्हणत प्रिय इकडे सायली प्रतिमाला आधार देत असते आणि त्याचबरोबर सायली समजूतही घालत असते, म्हणत असते की ती काय बोलली ना त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कसं आम्ही लहानपणापासून दोघीजणी एकत्र वावरलो आहे ना, आणि त्याच्यामुळं मग आता तिला तसं वाटत असतं. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी की आत्ता तिला असं वाटत आहे की काहीही झालं तरी आपणच इथे राहिलं पाहिजे, आपणच या घरच्या आहोत, तुम्ही तिच्याकडे नका लक्ष देऊ, असं सायली प्रतिमाला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि प्रतिमा यांचं हे जे बोलणं आहे ते चालू असतं. सायली प्रतिमाची समजूत घालत असते की नाही, प्रिया खरंच खूप चांगली आहे. इकडे अर्जुनला हाताला धरून प्रिया बाहेर आलेली असते आणि प्रिया म्हणत असते आता आपण निवांत बोलूया, असं म्हणत प्रिया अर्जुनच्या सोबत बोलायला सुरू झालेली असते. अर्जुन म्हणत असतो की काय झालं प्रिया, म्हणजे तन्वी काय झालं, तुला काय प्रॉब्लेम आहे का? तेव्हा प्रिया म्हणत असते की अर्जुन तुला माहिती आहे का, मला ना आश्रमातले दिवस आठवले की भरून येतं रे. मला कळतच नाही आहे, माझं असं कोणीच नव्हतं तिथं, मला नीट खायला नाही दिलं जायचं, मला खर्चायला पैसे नसायचे, मी खूप अगदी गरीब परिस्थितीच वाढलेली आहे, लहानाची मोठी झालेली आहे. ती रडायचं नाटक करते. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तुम्ही तर सिनेमाला वगैरे जायचा, तुम्ही सगळेजण एकत्र असायचा ना. सायली तर मला सांगत असते ती खूप मजा करायची, आणि मग तुझ्या काय आठवणी नाहीत का? तेव्हा प्रिया म्हणते नाही अर्जुन, मला ना तहान लागली आहे, मला ना असं रडायला होतं, मला त्या आठवणी जाग्या झाल्या की कळत नाही रे, असं प्रिया अर्जुनला सांगत असते. अर्जुन पळत जाऊन त्यासाठी पाणी घेऊन येतो. सायली त्याला म्हणते की कोणासाठी घेऊन चाललाय, सायली पण त्याच्या मागे मागे आलेली असते. आणि इकडे अर्जुन प्रियाशी बोलत असतो, कारण सायलीने अर्जुनला सांगितलेलं आहे की मधुभाऊंच्या केस संदर्भात काय मिळतंय का बघा, म्हणून अर्जुन आता प्रयत्न करत असतो. इकडे प्रियाशी मात्र नौटंकी सुरूच असते. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन प्रियाला म्हणत असतो पण तुझं आणि विलास काकांचं तर जास्त जमायचं ना, तुम्ही जेव्हा ते आले तेव्हा तुला बरं वाटलं ना, मग तुम्ही मूवीला वगैरे पण जायचं ना. तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन आजपर्यंत मी एकच मूवी बघितली, ती पण इतकी खतरनाक, आणि विलासचा मर्डर हे सगळं. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे, तू मला तुझ्या मनातल्या भावना शेअर करू शकतेस, तुला वाटत असेल की मी तुझ्या अपोजिट पार्टीचा वकील आहे, पण नाही, मी तुझ्यासाठी काही करू शकतो, असं अर्जुन सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही जी आहे तिची सगळी नाटकं सुरूच असतात. तिला असं वाटत असतं की आपण अर्जुनशी कशाही पद्धतीनं वागलं तरी अर्जुनला काही फरक पडणार नाही, परंतु ती ही गोष्ट विसरलेली असते की अर्जुनचं लग्न झालेलं आहे. अर्जुन म्हणत असतो की काही झालं तरी हिला आपल्या घोळात घ्यायचंच आहे. आणि उद्याच्या भागामध्ये प्रियाने आता अर्जुनसाठी डिनर डेट प्लॅन केलेली आहे. घरात कोणीही नाही, या संधीचा फायदा घेऊन तिनं हे सर्व करत आहे. आणि त्याचबरोबर अर्जुनच्या जवळ येत आहे, अर्जुनला मिठी मारत आहे. अर्जुन माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला आयुष्यभरासाठी तुझ्याबरोबर याच घरात राहायचं आहे, हे सगळं प्रिया बोलत असते. त्याचवेळी सायली दारात आलेली असते. अर्जुन मात्र तिला ढकलून देतो आणि इकडे प्रियाला तो म्हणत असतो की बोल. प्रियाची लायकी अर्जुनने तिला दाखवलेली असते आणि प्रिया मात्र बोलायला सुरुवात करत असते. आणि त्याचबरोबर अर्जुन तिला म्हणत असतो की माझं फक्त आणि फक्त सायलीवरच प्रेम आहे. आणि तेव्हा प्रियाचा बँड वाजतो. पण इकडे प्रिया परत अर्जुनला सांगेल का की तुला तर मी आधीपासूनच ओळखलेलं होतं, तू सायलीच्या किती प्रेमात बुडाला आहे ते, म्हणून तर मी तुला या माझ्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न केलेला होता, पण तरीही तू तो प्रयत्न हाणून पाडू शकले नाहीस. इकडे अर्जुनचं असं म्हणणं असतं आणि सायली नेमकी तिथं आलेली असते आणि सायली स्वतः पाहते की तेव्हा प्रिया ही अर्जुनला मिठी मारत आहे आणि अर्जुन सांगत आहे की माझं फक्त आणि फक्त सायलीवरच प्रेम आहे, माझं दुसरं कोणावरही प्रेम असू शकत नाही, एवढं स्पष्ट अर्जुनने बोललेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.